नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण GMC छत्रपती संभाजीनगर या परीक्षेकरता मॅथ्सचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत, ज्यामुळे तुमची रिव्हिजन होईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल। चला तर मग सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, ए एक काम 10 दिवसात करतो, बी तेच काम 15 दिवसात करतो, तर दोघे मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील? तर दोन व्यक्ती मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील हे काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला आहे x × y डिवायडेड बाय x + y। मग याच्यामध्ये आपण किमती टाकूया। x म्हणजे आपण a पकडू, तो किती दिवसात करतो तर 10 दिवस, 10 × y म्हणजे b पकडू, तो किती दिवसात करतो तर 15 दिवस, डिवायडेड बाय हे 10 + 15। मग हे जर सॉल्व केले तर 15 × 10 150 भागिले 25, 25 × 25, 25 × 150। मग उत्तर आपलं येणार आहे 6 दिवस। तर हे ए आणि बी हे दोघे मिळून 6 दिवसात ते काम पूर्ण करतील, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, एखाद्या संख्येचे 25% = 75 असल्यास ती संख्या किती? तर एक संख्या आहे XYZ, त्याच्या 25% म्हणजे 75 आहे। आता 25% म्हणजे 25 × 4 जर केले तर आपल्याला 100% मिळेल, बरोबर का? म्हणून सेम जर इथे फॉलो केलं आपण 75 × 4 जर केलं तर येणार आहे 300। मग हेच आपले उत्तर असेल, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, एका वस्तूची खरेदी किंमत ही 800 असून विक्री किंमत 1000 आहे, तर नफा टक्केवारी किती? मग एक वस्तू जिची खरेदी किंमत आहे 800 आणि ती विकलेली आहे 1000 रुपयाला, तर होणाऱ्या नफ्यावरची टक्केवारी येथे आपल्याला विचारलेली आहे। तर 800 खरेदी किंमत आहे आणि विकली 1000ला, म्हणजे किती रुपयाचा नफा आहे? तर तो आहे 200 रुपयाचा नफा, बरोबर का? मग 800 रुपये या खरेदी किमतीवर 200 रुपयाचा नफा म्हणजे किती झाले? तर 8 × 8, 8 × 2 = 16 आणि 8 × 5 = 40, म्हणजे आपले उत्तर आलेले आहे 25%। 25% एवढा नफा झालेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, ट्रेनचा वेग 60 km/तास आहे, 180 km अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल? तर यासाठी आपल्याला वेळेचा फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे। वेळेचा फॉर्म्युला आहे वेळ = अंतर डिवायडेड बाय वेग। मग आपल्याकडे अंतर दिलेलं आहे, अंतर किती आहे 180 किलोमीटर आणि वेग देखील दिलेला आहे 60 km/h। मग उत्तर किती आलेलं आहे 60 × 60, 60 × 3 = 180, म्हणजे 3 तास लागतील ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी 180 किलोमीटरचे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, एखादी रक्कम 2 वर्षात साध्या व्याजाने दुप्पट झाली, वार्षिक व्याजदर किती? तर एक रक्कम आहे, ती रक्कम 2 वर्षामध्ये साध्या सरळ व्याजाने इनफॅक्ट दुप्पट झालेली आहे, तर वार्षिक व्याजदर आपल्याला विचारलेला आहे। तर एक गोष्ट इथं लक्षात घ्या, XYZ ही रक्कम दुप्पट झाली याचा अर्थ काय? तर त्याच्यावरचे जे व्याज लागलेले आहे ते 100% व्याज आहे, म्हणजे मुद्दल प्लस 100% व्याज, म्हणजे मुद्दल जेवढे आहे तेवढाच व्याज आहे, पण हे जे व्याज आहे 100% ॲड झालेलं ते व्याज 2 वर्षांचे मिळून आहे। मग जर याला डिवाइड केलं प्रति वर्षात तर किती येणार आहे? एका वर्षात 50% आणि दुसऱ्या वर्षाचं 50%, असं मिळून 2 वर्षात ते व्याज लागलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 50% हे वार्षिक व्याजदर असेल। प्रश्न क्रमांक 6, 40% ऑफ अ नंबर = 160, तर ती संख्या किती? एखादी संख्या आहे, ते आपण x पकडू, x च्या 40% म्हणजे 160 असं त्यांनी सांगितलेलं आहे, तर ती x ची व्हॅल्यू विचारलेली आहे। मग x ची व्हॅल्यू आपण काढू शकतो आरामात, 160 × 100 भागिले 40, 40 × 40, 40 × 160 आणि 4 × 100 400, मग x ची किंमत आली 400, म्हणजेच ती संख्या किती आहे तर ती आहे 400।
पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. एका व्यापाऱ्याने 1200 मध्ये एक वस्तू विकली, त्याला 20% तोटा झाला, तर खरेदी किंमत किती? तर हे देखील खूप सोपं एक्झाम्पल आहे. अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाईल पेपरमध्ये. तर एक्झाम्पल आपण व्यवस्थित वाचलं तर एक गोष्ट लक्षात येईल, खरेदी किंमत आपल्याला विचारलेली आहे, पण त्यांनी सांगताना काय सांगितलेलं आहे, खरेदी किंमतीला 20% तोटा झाला आणि ती विकली 1200ला. म्हणजेच खरेदी किंमत जर आपण पकडली x, तर त्याच्या 80% म्हणजे विक्री किंमत आहे 1200. म्हणजेच हे सॉल्व केल्यानंतर कसं होईल, 1200 गुणिले 100 भागिले 80, 20 चौक 80, 20 5 100, 4 एके 4, 4 त्रिकोण 12, 5 त्रिक 15. मग x आलं 1500. म्हणजेच खरेदी किंमत किती आलेली आहे आपली, 1500 ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. एका रकमेवर 2 वर्ष 12% वार्षिक दराने साधे व्याज 240 आहे, तर मूळ रक्कम किती? तर हे सरळ व्याजाचं उदाहरण आहे. तर सरळ व्याजाचा फॉर्म्युला वापरून हे आरामात आपण सॉल्व करू शकतो. तर सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय आहे, तर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मग आपल्याला सरळ व्याज किती दिलेलं आहे, तर ते आहे 240. मुद्दल किती दिलेलं आहे, तर ती काढायची आहे आपल्याला. दर किती दिलेला आहे, तो आहे 12% आणि काळ आहे 2 वर्षांचा. मग डिवायडेड बाय 100. आता आपण हे जर सिम्प्लिफाय केलं तर कसं होईल, 240 गुणिले 100 डिवायडेड बाय 12 दुनी 24 इज इक्वल टू ही मुद्दल. 24 एके 24, 24 10 240 आणि 100 गुणिले 10 1000. मग मुद्दल आलेली आहे 1000 एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. एका वस्तूची किंमत 25% वाढली, ग्राहकाने खर्च तसाच ठेवला, तर खरेदीमध्ये किती टक्के घट येईल? आता हे एक्झाम्पल आधी समजून घ्या. इथे काय सांगितलेलं आहे की समजा एक वस्तू 100 रुपये आहे तिची मूळ किंमत, आणि ती नंतर 125 रुपये झाली, 25% वाढली ना, बरोबर का? पण इथे काय सांगितलेलं आहे की ग्राहकाने खर्च तसाच ठेवला, म्हणजे ग्राहकाने 100 रुपयेच द्यायची तयारी ठेवली, तर खरेदीमध्ये किती टक्के घट होईल? मग बघा, आता एक वस्तू जी सुरुवातीला 100 रुपयेमध्ये येत होती ती आता 125 रुपयाला झालेली आहे. म्हणजे 100 रुपयाला जी वस्तू पूर्ण मिळत होती ती 125 रुपयाला किती मिळेल, तर ही 0.8% मिळेल. म्हणजे जी खरेदीमध्ये घट झाली ती किती झाली, तर ती झाली 0.2, म्हणजेच 20%. बरोबर का? त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता हा जो प्रश्न आहे तो अजून एका पद्धतीने सोडवला जातो. पुढे मी तो प्रश्न घेतलेला आहे. तुम्हाला दोन्हीपैकी कोणती पद्धत योग्य वाटते त्या दृष्टीने जर प्रश्न विचारला परीक्षेमध्ये, तर तुम्हाला जी सोयीची पद्धत वाटते त्या प्रकारे तुम्ही सोडवू शकताय. प्रश्न क्रमांक 10. 2 संख्येचे प्रमाण 3:5 आहे, त्यांची बेरीज 128 आहे, तर त्या संख्या कोणत्या? तर 2 संख्या आहेत, त्यांचे प्रमाण इथे आपल्याला 3:5 दिलेलं आहे. म्हणजेच 3 भाग अधिक 5 भाग 8 भाग आहेत टोटल, बरोबर का? आणि त्यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे ती आहे 128. मग एक भाग किती येणार आहे, तर 128 भागिले 8, म्हणजेच 8 एके 8, 8 संग 48, म्हणजे एक भाग 16ला पडला. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, त्या संख्या विचारलेला आहे. मग एक भाग जर 16ला असेल तर 16 गुणिले 3 आणि 16 गुणिले 5 ह्या 2 संख्या आपल्या उत्तर असणार आहे. 16 त्रिक 48 आणि 16 पंचे 80. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. एखादे काम 20 दिवसात 12 कामगार पूर्ण करतात, तेच काम
15 दिवसात करायचे असल्यास किती कामगार लागतील? तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे M1D1 = M2D2. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे की 12 कामगार आहेत. मग 12 किती दिवसात पूर्ण करतात? तर 20 दिवसात पूर्ण करतात. बरोबर. M2 आपल्याला काढायचं आहे कामगार, आणि किती दिवसात पूर्ण हवं आहे आपल्याला काम? तर 15 दिवसात. मग हा M2 आपण कसा काढू शकतो? तर 12 × 20 भागिले 15. 3 5 15, 3 चौक 12, 5 1 5, 5 चौक 20, 4 चौक 16. मग M2 = आलं 16. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. 2 व्यक्तींवरती जर या प्रकारचा प्रश्न आला तर हा फॉर्म्युला यूज करायचा. प्रश्न क्रमांक 12. ट्रेनचा वेग 72 किलोमीटर प्रति तास असेल तर प्रति सेकंद वेग किती असेल? तर एक गोष्ट इथं लक्षात घ्या, किलोमीटर पर अवरचे जेव्हा आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये करायचं असतं तर त्यासाठी किलोमीटर पर अवरला 5/18 गुणायचं. मग जे उत्तर येईल ते आपलं मीटर पर सेकंदमध्ये येईल. मग आपल्याला काय दिलेलं आहे? 72 किलोमीटर पर अवर दिलेलं आहे. त्याला आपण 5/18 जर गुणलं, 18 × 18, 18 चौक 72, मग येणारं उत्तर आहे 20 मीटर पर सेकंद. मग किती वेग असेल? तर तो असेल 20 मीटर पर सेकंद. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. 15 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे प्रमाण 4:1 आहे. त्यात 5 लिटर पाणी घातले तर नवीन प्रमाण काय होईल? तर आपल्याला इथं 15 लिटर मिश्रण दिलेलं आहे, बरोबर का? आणि याच्यामध्ये दूध किती आहे? तर 4 प्रमाणात. आणि पाणी किती आहे? तर ते आहे 1 भागमध्ये, एका प्रमाणात. जर आपण यांची टोटल घेतली तर ती किती होईल? 5. म्हणजेच 5 भागासाठी 15 लिटर. तर एका भागासाठी किती असेल? तर एका भागासाठी असेल 3 लिटर, कारण 5 त्रिक 15, बरोबर का? मग दूध किती आहे? तर 4 × 3. दुधाचं प्रमाण आहे 12 लिटर एवढं. आणि पाण्याचे प्रमाण किती आहे? तर ते आहे 3 लिटर एवढं. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की या मिश्रणात 5 लिटर एवढे पाणी घातले, म्हणजे पाणी आणखीन 5 लिटर वाढवलेलं आहे. मग आता नवीन प्रमाण किती झालं? 12 लिटर आणि या साईडला 8 लिटर पाणी. म्हणजे दूध आहे 12 लिटर आणि पाणी आहे 8 लिटर. म्हणजेच 4 त्रिकोण 12 आणि 4 दुनी 8, 3:2 प्रमाण झालेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. एका वस्तूवर 25% तोटा झाला तर ती वस्तू 1800 रुपयाला विकली तर खरेदी किंमत किती? तर हा एक्झाम्पल पुन्हा एकदा रिपीट केलेला आहे आपण, कारण तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावी हाच याच्या मागे हेतू आहे. तर एक वस्तू आहे, तिच्या खरेदी किमतीवर 25% तोटा सहन करून ती वस्तू 1800ला विकली. म्हणजेच खरेदी किमतीच्या 75% एवढी किंमत म्हणजेच विक्री किंमत जी आहे 1800 रुपये. मग ही एक्स ही खरेदी किंमत जर आपण मांडली तर ती काढू आपण 1800 × 100 भागिले 75. 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 1 3, 3 संग 18, 6 चौक 24, मग आलेला आहे 2400. मग 2400 ही त्याची खरेदी किंमत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. ए एक काम 30 दिवसात करतो, बी त्याच कामाचे अर्धा भाग हे 15 दिवसात करतो, तर दोघे मिळून काम किती दिवसात करतील? तर आपण सुरुवातीलाच एक फॉर्म्युला बघितलेला, जर 2 व्यक्तींवर अशा प्रकारचा प्रश्न आला तर x × y / x + y अशा पद्धतीने आपण त्या दोघांचे मिळून काम आपण काढू शकतो. पण इथं काय दिलेलं आहे? एचं काम दिलेलं आहे 30 दिवसात आणि बीचं अर्धा भाग काम 15 दिवसात करतो असं सांगितलेलं आहे. जर तो अर्धा भाग 15 दिवसात करत असेल
तर पूर्ण भाग किती दिवसात करेल? 15 दुनी 30, म्हणजे तो देखील 30 दिवसातच काम पूर्ण करतोय. मग या व्हॅल्यूज आपण पुट जर केल्या तर याचं उत्तर कसं येईल? तर 900 भागिले 60, शून्याला शून्य गेलं, 6 एके 6, 6 पंचे 30. त्यामुळे ते दोघे मिळून 15 दिवसात काम पूर्ण करतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. एका संख्येत 20% वाढ केली, नंतर 20% घट केली, तर निव्वळ परिणाम किती? तर हा जो प्रश्न आहे तो सक्सेसिव्ह पर्सेंटेजवरती प्रश्न आहे आणि याचा फॉर्म्युला आहे. तर तो आपण बघूया. नेट पर्सेंटेज इज इक्वल टू ए प्लस बी प्लस ए इंटू बी डिवायडेड बाय 100. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण किमती टाकल्या वरच्या तर आपण उत्तरापर्यंत आरामात पोचतोय. मग आपल्याला सुरुवातीला 20% वाढ झाली असं सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण इथे 20 घेऊया ए. त्याच्यानंतर प्लस 20% घट झाली म्हटलेलं आहे. घट झाली त्यामुळे आपण 20 मायनस 20 घ्यायचा इथं. त्याच्यानंतर ए आहे 20 आणि बी आहे मायनस 20, कारण नंतर 20% घट आहे म्हणून आपण वजा घेतलेला आहे. त्याच्यानंतर डिवायडेड बाय 100. आता ही जर चिन्ह व्यवस्थित आपण केली तर कसं येणार आहे? 20 वजा 20 वजा 20 इंटू 20 डिवायडेड बाय 100. आता आपण हे सॉल्व करू. 20 वजा 20 शून्य, हे वजा, या शून्याला हे शून्य गेलं, या शून्याला हे शून्य गेलं, बेदुने 4. मग हे आलेलं आहे वजा 4. वजा 4 म्हणजेच 4% घट. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारच्या एक्झाम्पलसाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. या फॉर्म्युल्यामध्ये या किमती जर आपण वरच्या टाकल्या तर आरामात आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, वाढ जर असेल तर पॉझिटिव्ह चिन्ह घ्यायचं आहे आणि घट असेल तर निगेटिव्ह चिन्ह वापरायचं आहे. प्रश्न क्रमांक 17. 15 कामगार 24 दिवसात एखादे काम करतात. 20 कामगार तेच काम किती दिवसात करतील? तर सेम पाठीमागच्या सारखाच हा एक प्रश्न आहे. पाठीमागे यासाठी आपण फॉर्म्युला पाहिलेला, तो होता M1D1 इज इक्वल टू M2D2. पाठीमागच्या वेळी आपण कामगार म्हणजेच M काढलेला, आता ह्यावेळी दिवस D काढायचा आहे. मग 15 कामगार किती दिवसात? 24 दिवसात काम करतात. नंतर 20 कामगार किती दिवसात करतील असं विचारलेलं आहे. मग आपण हे सॉल्व करूया. D2 इज इक्वल टू 15 गुणुले 24 डिवायडेड बाय 20. 5 चौक 20, 5 त्रिक 15, 4 एके 4, 4 संग 24 आणि 6 त्रिक 18. मग D2 आलेला आहे 18. म्हणजेच 20 कामगार तेच काम 18 दिवसात पूर्ण करतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. दोन संख्यांचे प्रमाण 2:3 आहे. त्यांचा HCF 4 असल्यास त्या संख्या कोणत्या? तर HCF म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर इथे विचारलेलं आहे, त्याच्यावरचं हे गणित आहे. तर दोन संख्या दिलेल्या आहेत, त्याचे प्रमाण आहे 2:3 आणि त्यांचा HCF आहे 4. मग हे अतिशय सोपं आहे. प्रमाण किती दिलेलं आहे? 2:3 आणि HCF दिलेला आहे 4. मग 4 गुणिले 2 केलं आला 8 आणि 4 गुणिले 3 केलं आला 12. म्हणजेच काय? तर 8 आणि 12 ह्या त्या दोन संख्या असतील, कारण हायेस्ट कॉमन फॅक्टर 4 दिलेला आहे ना. मग त्यांचे प्रमाण जर 2:3 असेल तर आपण या 4ने यांना गुणलं पाहिजे, त्यानंतर ज्या संख्या येतील तेच आपले उत्तर असेल. प्रश्न 19. एका वस्तूची किंमत 20% कमी झाली आणि ग्राहकाने खर्च तसाच ठेवला तर खरेदीत किती टक्के वाढ होईल? तर पाठीमागं मी सांगितलेलं त्याप्रमाणे हे एक्झाम्पल आहे रिव्हर्स पर्सेंटेजवरचं. तर यावेळी आपण हे फॉर्म्युला वापरून सॉल्व करूया. तर आपल्याला इथे वाढ काढायची आहे, किती टक्के पर्सेंटेजमधली वाढ. त्याच्यासाठी फॉर्म्युला आपण वापरूया. घट भागिले 100 वजा घट इंटू 100. असाच फॉर्म्युला घट काढण्यासाठी देखील आहे, फक्त फरक एवढाच आहे की या घटच्या ठिकाणी तिथे वाढ येणार आणि मायनसच्या ठिकाणी प्लस येणार आहे. आता या एक्झाम्पलमध्ये बघूया आपण घट किती दिलेले आहे?
तर ती दिलेली आहे 20%. 20 मग भागिले 100 वजा 20 इंटू 100. मग आलेलं आहे 20 भागिले 80 इंटू 100. 20 एके 20, 20 चोक 80, 4 एके 4, 25 चोक 100. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 25% खरेदीत वाढ होईल. हे आपलं योग्य उत्तर असेल. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, याच्यावरती हे एक्झाम्पल सॉल्व्ह होईल. प्रश्न क्रमांक 20. दोन संख्यांचे प्रमाण 5त 7 आहे, त्यांचा फरक 36 आहे, तर त्या संख्या कोणत्या? बघा, दोन संख्या आहेत, त्यांचे प्रमाण आहे 5त 7 आणि फरक दिलेला आहे 36. मग यांच्या प्रमाणातील फरक किती आहे? तर तो आहे 2, बरोबर का? आणि फरक दिलेला आहे 36 एवढा. म्हणजेच एक भाग कितीला आला? 18 आला. मग आता सोपं आहे, या 18ने 5ला गुणलं तर 18 पंचे 90 ही पहिली संख्या आली आणि 18ने 7ला गुणलं तर 18 सत्ती 126 ही दुसरी संख्या आली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. एका संख्येत 10% वाढ नंतर 10% घट केल्यास निव्वळ परिणाम किती? तर हा देखील प्रश्न सक्सेसिव्ह पर्सेंटेजवरती आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, तो म्हणजे नेट पर्सेंटेज म्हणजेच निव्वळ परिणाम इज इक्वल टू ए प्लस बी प्लस ए इंटू बी डिवायडेड बाय 100. मग याच्यात आपण किमती टाकू. ए दिलेला आहे सुरुवातीला 10% वाढ म्हणजे पॉझिटिव्ह 10 अधिक बी आहे 10% घट म्हणजे वजा 10. घट आहे म्हणून वजा आहे, लक्षात घ्या. इथे जर चुकला तर पूर्ण गणित चुकणार आहे. त्याच्यानंतर ए आहे 10% वाढ आणि बी आहे 10% घट वजा डिवायडेड बाय 100. मग हे सोप्या रूपात करू. 10 वजा 10 वजा 10 10 100 भागिले हे 100. मग या 100ला हे 100 गेलं, एक आला 100 एके 100. त्याच्यानंतर या 10मधून हे 10 गेल्यानंतर आलं 0, इथं वजा 1 राहिलं. म्हणजेच 1% घट असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे, हे लक्षात घ्या. फक्त चिन्ह व्यवस्थित लक्षात ठेवा या एक्झाम्पल्समध्ये, दुसरं काही नाही. हा फॉर्म्युला जर तुम्हाला माहीत असेल तर फक्त चिन्हांवर लक्ष द्या आणि व्यवस्थित सॉल्व करा. प्रश्न क्रमांक 22. ए हे एक काम 15 दिवसात करतो, बी तेच काम 20 दिवसात करतो, सी तेच काम 30 दिवसात करतो, तर तिघे मिळून काम किती दिवसात करतील? तर जेव्हा तिघांच्यावरती अशा प्रकारचा प्रश्न येतो तेव्हा फॉर्म्युला चेंज होतो आणि तो फॉर्म्युला असेल एक्स इंटू वाय इंटू झेड डिवायडेड बाय एक्स इंटू वाय अधिक वाय इंटू झेड अधिक एक्स इंटू झेड. मग याच्यामध्ये आपण वरील किमती टाकूया. 15 गुणुले 20 गुणुले 30 डिवायडेड बाय 15 गुणुले 20 अधिक 20 गुणुले 30 अधिक 15 गुणुले 30. आता हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? 15 दुनी 30, 300 गुणुले 30 9000 डिवायडेड बाय 15 दुनी 30 300 अधिक 600 अधिक 15 त्रिक 45 450. म्हणजेच 9000 भागिले 600 300 900 आणि 400 1350. या शून्याला एक शून्य गेला. 15 90 35 असे 15 संग 90 60. मग 9 1 9 9 संग 54 पॉईंट आला. 9 संग 54 9 संग 54 6.67 किंवा 6.66 असे येते. म्हणजेच हे जर राऊंड फिगर केलं तर याच्या जवळ जाणार उत्तर असेल 7 हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. ते तिघं मिळून 7 दिवसामध्ये एक काम ते पूर्ण करतील. प्रश्न क्रमांक 23. ए आणि बी मिळून काम 12 दिवसात करतात. ए एकट्याने 18 दिवसात करतो, बी एकट्याने किती दिवसात करेल? तर ए आणि बी हे दोघे मिळून एक काम 12 दिवसात करतात. ते आपण असं लिहूया. त्याच्यानंतर ए एकट्याने ते काम
18 दिवसात पूर्ण करतो, तर बी किती दिवसात पूर्ण करेल? जर दोघे मिळून एवढ्या वेळात ते पूर्ण करतात आणि ए एकटा एवढ्या वेळात पूर्ण करतो, तर या दोघे मिळून मधून जर ए एकटा वजा केला तर जे येईल ते बीचं येईल, बरोबर का? मग आपण सोडूया हे. यांचा जर छेद समान केला तर 12 त्रिक 36 आणि 18 दोन्ही 36, मग येईल खाली 36 आणि वरती 3 वजा 2 म्हणजेच 1/36, म्हणजे 36 दिवसात तो काम पूर्ण करेल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडू शकता. मल्टिपल वेज आहेत प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करायची. तुम्हाला कोणतं सोयीचं पडतंय त्या पद्धतीने किंवा कोणतं जास्त इझी वाटतंय त्या पद्धतीने तुम्ही ते सॉल्व करू शकताय. प्रश्न क्रमांक 24. एका मिश्रणात दूध व पाणी यांचे प्रमाण 7:5 आहे, तर 24 लिटर मिश्रणात दूध किती असेल? तर इथं आपल्याला दिलेलं आहे 7:5, म्हणजे 7 आणि 5 12 भाग टोटल दूध आणि पाणी आहे. त्याच्यापैकी दूध किती आहे? तर ते आहे 7 भाग एवढे. तर 12 पैकी जर 7 भाग दूध असेल तर आपल्याला 24 लिटर मिश्रणात किती दूध आहे असं विचारलेलं आहे. मग हे जर आपण सॉल्व केलं तर कसं येईल? 7/12 गुणुले 24, 12 × 12, 12 दुनी 24, 7 दुनी 14, म्हणजे 14 लिटर दूध 24 लिटर या मिश्रणात असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. एका टाकीला 3 नळ अनुक्रमे 12, 15 आणि 20 तासात भरतात. तिघे मिळून टाकी किती तासात भरतील? तर या प्रकारचे एक्झाम्पल आपण पाठीमागे देखील पाहिलेलं आहे, ज्यामध्ये 3 जणे मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील असा प्रश्न होता. तर तो फॉर्म्युला इथे देखील आपण वापरू शकतो या एक्झाम्पलमध्ये आणि हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. पण इथे आपण LCM चा वापर करून हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. अगदी पटकन हे सॉल्व होईल. सुरुवातीला आपण या तिघांचा LCM काढूया. तो किती येईल? 12 पंचे 60, 15 चौक 60 आणि 20 त्रिक 60, मग 60 तास हा आलेला आहे यांचा LCM, बरोबर का? आणि या जर संख्या आपण ॲड केल्या 5 + 4 + 3 म्हणजे 12, आणि या 60ला आपण जर 12ने भागलं तर जे उत्तर येणार आहे 12 पंचे 60 ते या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजेच हे 3 नळ मिळून टोटल 5 तासामध्ये टाकी भरतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. तर या पद्धतीने देखील तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. मॅथ्समध्ये देअर आर मल्टिपल वेज टू सॉल्व एव्हरी एक्झाम्पल. प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करायला खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्हाला कोणती पद्धत सूट होते ते तुम्ही ठरवायचं आहे आणि त्या पद्धतीने एक्झाममध्ये एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. त्यामुळे स्वतःचा तुमचा अप्रोच डेव्हलप झाला पाहिजे आणि ज्याचा डेव्हलप झालेला असेल त्याला त्याचा एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.